आलो शिवाजीराज तुम्हाला वतन देण्यासाठी. सुनबाई, सुनबाई, हे घ्या, कान बांधा, वारा सुटलाय. सुनबाई, अहो काय बोलतोय म्या? ध्यान कुठं आहे तुमचं? कसला इतका विचार करताय? काय हे? घरात्या, हळू बोला. बाळ राजू झोपलेत गाड, आणि जेव्हा बाळ झोपतं तेव्हाच आईने बी झोपून घ्यावं, तर आईची झोप होते. अगं पण काय एवढं जागताय तुम्ही? घरात्या, कान्होजी काकांचं बोलणं आमच्या ध्यानातून जायलाच तयार नाही बघ. अहो त्यांचं काय एवढं तुम्ही मनावर घेताय? ते तर तुमचे भावकीतले आहेत ना? हो, म्हणजे चुलत सगळेजण त्यांना मान देतात, सगळेजण पुढे पुढे करतात, आणि ते सुद्धा मनासारखं घडवून आणतात. आमचे बाबासाहेब कसे होते? महाराजांच्या जीवाला जीव देणारे, स्वराज्याला मानणारे. महाराज म्हणाले, चिरके सरदार आता वतनाचा विषय बंद करा. तर त्यानंतर कधीही बाबांनी वतनाचा विषय घेतला नाही. उलट ज्या ज्या वेळी संकट आलं त्या त्यावेळी फौज घेऊन धावत आले. आणि एवढंच काय, पन्हाळगडावरून रायगडी परत येताना महाराजांनी शिर्के सरदारांनाच रस्ता खुला करण्यासाठी पाठवलं होतं. म्हणून तर राज्याभिषेकाच्या वेळी आमच्या बाबांना छत्र धरण्याचा मान दिला. गणोजी दादांनाही राजांनी मान दिला. शिर्के सरदारांच्या मनातील सगळ्या भल्याबुऱ्या गोष्टी निघून गेल्या होत्या. पण सुनबाई, धारात्या, या कान्होजी काकांनी ना ऐन वेळी घात केल्यासारखं केलंय ग. इथं छत्रपतींसमोर येऊन वतनाबद्दल बोलले. इथं एवढं बोलतायत तर मग शृंगारपुरात वतनाचा जागरण गोंधळच घालत असतील ते. हो घालू दे की, तर आपली माणसं सावध असली म्हणजे झालं. सावध करायला पाहिजे, कारण लहानपणापासूनच कान्होजी काका आम्हाला आवडतच नव्हते. त्यांच्या घोड्याचा मोहरा हमेशा विजापूरकडेच असायचा. स्वराज्याशी कधी जमलंच नाही त्यांचं. अगो बाई, हे आम्हाला माहितच नव्हतं. आणि राजकुंवर ताईसाहेबांना मुलगा झाला की वतन द्यायचं असं ठरलेलं आहे. हवा तर हे कोणी सांगितलं तुम्हासनी? महाराजांनी? नाही, असं बोलतात. खरं खोटं देव जाणे. खरं खोटं समजा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ती धमक असेल त्याच पुढचा काळ आहे, नाहीतर नशिबात उलटी आंबारीच आहे. उलटी अंबारी म्हणजे? उलटी आंबारी म्हणजे झोळी. काय बोलताय कान्होजी काका? आमच्या मनगटातलं पाणी तुम्ही अजून जोखलेलं नाही म्हणून असं बोलताय. हे समजा ठाव आहे हो. तुमच्या मर्दुमकीबद्दल बोलत नाही मी. एवढा शितपी नाही शे काढला, सगळ्यांसमोर काढला का नाही? तो कोणी उचलून धरायला पाहिजे होता? तुम्ही धरला का? नाही ना? धरायला पाहिजे होता की. पर काका, तुम्ही जे बोलला ते योग्य होतं का? भर समारंभात सगळ्यांच्या देखत विषय काढला तुम्ही, ते शोभलं? अहो काहीतरी वेळ काळ असते का नाही? वेळ बघत बसलो तर काळ निघून जाईल. म्हणून लक्षात ठेवा, आपलं घोडं पुढं दामटत राहायचं. बाकी लय विचार करत बसायचं नाही. कसं बोलू का नको? मला सांगा, आपण कान्होजी काका इथं आलोय कशाला? नाव ठेवायला का स्वतःला नावं ठेवून घ्यायला? विषयच काढायचा होता तर तू खाजगीत एकांतात काढता आला असता. आता काढा की. आपण निरोप घ्यायला चाललोच आहे ना? ती खाजगीत एकांतातलीच भेट आहे. मग तर काय अडचण नाही ना विषय काढायला. काका, ही असली घाई बरी नवं. कनुजीराव, एरवी मी काय बोललो नसतो. पण हे बघा,
इथं तळ हातावरची रेषा एकदम ठळक झाली. पुढचं भविष्य एकदम स्पष्ट आहे. आता राजेंनी वतनासाठी मान डोलावली तर ठीकच आहे. आता औरंगजेबाद उभाच आहे की तो तर पुकारच करतोय, मशरूल अनाम कान्होजीराव. कान्होजी काका, स्वराज्यात हे असलं वागणं चालायचं नाही. तुम्ही चला हो, आणि तुम्हाला नसल जमत तर मी बोलतोच की. चला. धारात्या, कान्होजी काकांची हरकत आमच्या ध्यानातून जातच नाहीये ग. अहो आता झालं, द्या सोडून. आम्ही सोडून नाही दिलं तर तू बोल लावशील, आणि सोडून दिलं तर लोक काय म्हणतील? माहेरची माणसं म्हणून दुर्लक्ष केलं. अहो नका इतका विचार करू. ठीक, आम्ही नाही विचार करत, परंतु राजे तर विचार करत असतीलच ना ग. कसं वाटलं असेल त्यांना आता त्यांच्या समोर नाही नाही ते सवाल, नाही नाही ते राजकारण उभं राहिलं असेल. किती आघाड्या, किती मसलती, काय करावं आणि काय. धारात्या, त्यांना आम्ही आमच्या सोयऱ्या-धायऱ्यांनी पाठिंबा द्यावा की नाही? का असे पायात पाय घालावे? कसे चालणार राजे मग? अहो नका इतकं जीवाला खाऊ. आम्ही नाही जीवाला खात, परंतु आता आम्ही कुठल्या तोंडानं राजांच्या समोर जावं? ही घटना घडल्यापासून आमचं मनच नाही होत. अहो तुम्ही जावा बिनघोर. ते तुमचं राज असलं तरी माझं लेकरू आहे. या पदराखाली वाढलंय ते नाही तुम्हासनी बोल लावणार. ते बोल लावणार नाहीतच, पण शेवटी आमच्या बाबासाहेबांच्या आणि शिर्के घराण्याच्या लौकिकाचं काय? त्यांच्याबद्दल राजांच्या मनात काय विचार येतील? आणि यामुळेच रात्री आमच्या डोळ्यास डोळा लागला नाही. असू द्या, चला तुम्ही आता लवकर पूजा करून घ्या बघू. अहो तुमच्या डोळ्यातलं हे पाणी बघून ही फुलं बी हिरमुसली. अडगुल मडगुल सोन्याचा कडगुल, रुपयाचा वाळा तान्या बाळा. अगं बाई, भवानी बाळ गाणं म्हणतंय तर. हो, आम्ही खूप गाणी शिकून घेतली आहेत. बाळ रडायला लागलेत की आम्ही म्हणणार. पण त्यासाठी तुम्हाला सदैव त्यांच्या जवळ राहावं लागणार. हो, राहणार आम्ही. त्यांना सोडून कधीच जाणार नाही. असं म्हणाल आणि लग्न झालं की सासरी निघून जाल. मग तर आम्ही नाहीच करणार लग्न. असं म्हणाल आणि बोहल्यावर चढाल. आम्ही बोलो मोडून टाकू, पण नाही चढणार बोल्यावर. बाळजांना सोडून नाही जाणार. सदैव तुमच्यासारखं पाठीशी राहणार बाळजांच्या. हो, तसं तर राणू अक्का होणं अवघड आहे. म्हणून म्हणालो भवानीबाई, ते काही असून दे, आम्ही बाळजांच्या पाठीशी राहणार राहणार राहणार. खरंच हो बत्ताशीबाई, मनात कितीही असलं तरी बहिणीला भावाच्या आणि भावाला बहिणीच्या पाठीशी उभं राहता येत नाही, सोबत राहता येत नाही. हो, कधी कधी माया असूनही नियती माया करू देत नाही. आमच्या गणोजी दादासाहेबांचंही असंच होत असेल ना हो. पण खरं तर मोठं झाल्यावर माया सुद्धा मोठी व्हायला हवी. बहीण भाऊ मोठे होतात तसा स्वार्थही मोठा झालेला असतोच की. म्हणूनच बहीण भावाच्या नात्यात एक राणू अक्का हवी, एक दादासाहेब हवे. असायलाच पाहिजे, नाहीतर मग माणसं असतातच टपलेली, नात्यात माती कालवायला. नाही नाही,
नाती टिकायलाच पाहिजे, माया तुटायला नको. राजन, कुछ कहना था लेकिन कैसे कहूं? विराज, निर्धास्तपणे बोला. छंदोगामात्य आहात आपण. जी राजन. राजन, कान्होजीरावांनी तारतम्य ठेवायला हवं होतं. समारंभात ते जे काही बोलले ते योग्य नव्हतं. त्यांना समज द्यायला. कविराज, त्यांना समज गणोजीराजे देतील, कारण कान्होजीराव त्यांच्या बरोबर आले आहेत. मला वाटतं समज आपण द्यायला हवी. नाही कविराज, गणोजीरावांना रुचणार नाही. कदाचित त्यांना तो त्यांचा अपमान वाटेल. परंतु राजन, जमलेले लोक त्याचा वेगळा अर्थ काढतील. नाही काढणार, कारण स्वराज्य आणि वतन या दोन्हीचा अर्थ लोकांना कळून चुकलाय आणि दोन्हीतला फरक सुद्धा समजतोय. जी राजन, परंतु मला फक्त एवढंच सांगायचं की त्यांची कान उघडणी करायला हवी आणि जमल्यास त्यांना तंबी द्यायला हवी. तंबी? कविराज, तुम्ही एवढ्या ठामपणे याबाबत भूमिका घेत आहात, यामागं काही विशेष कारण आहे राजन. काय? आपल्या हेरांनी गुप्त खबरं आणल्या. कसल्या खबरा? आणि त्या खबरा कान्होजीरावांबद्दल आहे. कान्होजीरावांनी औरंगजेबाशी संधान मानलंय. काय? जी राजन, आणि म्हणूनच ते शेफारलेत. त्याशिवाय ते एवढं मोठं धाडस करणार नाही. कविराज, जर ही खबर खरी असेल तर ती खूपच घातक आहे. कारण एक नासका आंबा अख्खी आढी नासवू शकतो. जी राजन, आढी नासेल तेव्हा नासेल, पण कान्होजीरावांबरोबर आमचे गणोजीराव आहे आणि कोणत्याही परिस्थितीत गणोजीरावांना हा वारा लागता कामा नये. कविराज, आलेली खबर खरी आहे की नाही याची शहानिशा आपल्या हेर खात्यामार्फत करून घ्या, लवकरात लवकर. आणि तोपर्यंत कान्होजीरावांवर लक्ष ठेवा. जी राजन. ताईसाहेब, दादासाहेब, ते आम ते- ताईसाहेब, आमचे भाचेसाहेब लय राजबिंडे आहेत. तुमच्यासारखेच अगदी मामासाहेबांवर गेलेत. असेल की, तसं बी असेल. म्हणजे तोंडावळा आमचा घेतला असेल, पण रूपसूत आहेत. आणि एक गोष्ट लई आवडली आम्हासनी. काय? अहो, नाव काही शोभस ठेवलंय सा, थोरल्या महाराजांचं. तुम्हाला आवडलं, आम्हाला भरून पावलं. दादासाहेब, खरं तर आम्ही तुमची वाट बघत होतो. वाटलं तुम्ही याल न याल, पण आलात. होय, म्हणजे जरा उशीर झाला आम्हाला, पण आलो शेवटी. आणि ताईसाहेब, आम्ही तुम्हाला शृंगारपुरातच नेणार होतो. हो, तुमच्या वहिनी साहेबांनी तर आग्रहच केला होता, पण आम्ही जरा. असू द्यात हो. अहो, शृंगारपूर काय किंवा गांगोली काय, एकच. दोन्ही आपल्या वतनातली गावच की. हा? अगं बाई, काकासाहेब, तुमच्याकडे तर लक्षच गेलं नाही आमचं. आमची लेख असलात तरी राणी साहेब आहात नव. काका, आम्ही राणी साहेब आहोत हे कित्येकांना रुचत नाही, परंतु आमचे राजे खमके आहेत. हा, ते तर आहेच. चला, दमला असाल ना, विश्रांती घ्या.
नाही नाही, दमायला काय झालंय? अहो असं कसं? आजकाल एवढी मोठी दौड मारता आहात, मग दमणार नाही तर काय? आम्ही तर म्हणतो विश्रांती घ्याच. आणि उद्या परवा तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा आम्ही पालखी तयार ठेवतो. आता घोड्यावर बसून जायचं नाही, आम्ही पालखी सांगून ठेवतो. पालखी? हो, पालखी. शक्यतो तुम्ही आबदार जावं अशी आमची इच्छा आहे. नाही म्हणजे दुखापत व्हायला नको. राजे, या राणी साहेब. राजे, खूप छान झालं बारस. बऱ्याच दिवसांनी आम्ही हे लाजणं, हे हसणं पाहिलं. सोहळा अगदी मनासारखा झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही खूप गोड दिसत होता. म्हणजे आम्ही बाळाला कमी आणि तुम्हाला जास्त पाहतो. पाहुणे मंडळी सुद्धा खुश झाली. या निमित्तानं दान धर्म सुद्धा झाला. खरं तर अशी पर्वणी आम्हाला लाभणं कठीण, पण झालं. आणि येसू, आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये? आपल्या बाळराजांचं ठेवलेलं नाव थेट आमच्या आबासाहेबांच्या नावावरून ठेवलेलं. येसू? येसू, तुमच्या डोळ्यात पाणी? अहो, सगळं स्वराज्य आनंदून गेलंय. गावागावात गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो आणि स्वराज्याच्या महाराणी रडताय. तुम्ही तर खुश असलं पाहिजे. राजे, कान्होजी काका ऐनवेळी नाही नाही ते बोलले. आम्हाला क्षमा करा. येसू, एवढ्या पै पाहुण्यात आमच्या बाळाच्या बारशात त्यांनी हा विषय काढायला नको होता. नाही पटलं राजे आम्हाला हे. आणि आपण छत्रपतींसमोर बोलतो याचंही भान नाही ठेवलं त्यांनी. येसू, सोडून द्या तो विषय. राजे, आम्हीच त्यावेळी गप्प बसलो. आता आम्हाला आमची चीड यायला लागली. राजे, आम्हाला क्षमा करा. येसू, अहो क्षमा कशासाठी? आमच्या माहेरच्या माणसांनी पुन्हा हा कित्ता गिरवला. खरं तर गणोजी दादासाहेब आले तेव्हापासूनच आम्हाला काळजी वाटायला लागली होती. हो, पण गणोजीराव तर काहीच बोलले नाहीत. ते बिचारे गप्पच होते. उलट आम्हाला तर असं वाटतं की आबासाहेब गेल्यानंतर गणोजीरावांनी वतनाचा विषय बहुधा सोडून दिलाय. पण मग दादासाहेबांनी कान्होजी काकांना कशाला सोबत घेऊन यायचं? असू दे, जुनी माणसं. सुंभ जळलं तरी पीळ गेला नाही अजून. पण तरी कान्होजीरावांविषयी आमच्या मनात अढी नाही. त्यांची सुद्धा समजूत काढू आम्ही. काढावीच लागेल. शेवटी आपली माणसं आहेत. माणसं तोडून चालणार नाही, ती जोडावी लागते. कारण याच माणसांच्या जीवावर आम्ही एक अग्निदिव्य करणार आहोत. अग्निदिव्य? होय, अग्निदिव्य. ते लवकरच करावं लागेल.